नमस्कार, मी शिल्पा नावले, पर्यावरण तज्ज्ञ तसेच महिला सुरक्षा संघटना उपाध्यक्ष पुणे शहर येथील असून आज महत्त्वाच्या विषयावर बोलतीये ते म्हणजे नुकतेच आता एक GR काढलाय महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी की सगळीकडे राज्यामध्ये CBSE पॅटर्न हा चालू करतायत। तर मी ह्याचा संपूर्ण जाहीर निषेध करतेय। कारण असं करून प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्याची गुणवत्ता वेगळी असते। प्रत्येक इंजिनियर आणि डॉक्टर नाही होणार, एक चांगला कलाकार होऊ शकतो, एक चांगला शेफ बनू शकतो, एक चांगला स्पोर्ट्समन खेळाडू बनू शकतो। त्यामुळे प्रत्येकाचे गुण वेगळे असतात। आणि जो इंग्लिश पॅटर्न आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा इंग्लिश मीडियम, ते सुद्धा उत्तम शिक्षण आहे त्याच्यामध्ये। CBSE ची त्याच्यामध्ये गरज नाहीये की तो मुलगा, आता माझा मुलगा सुद्धा इथे आता आम्ही लंडनमध्ये शिकतोय, आता मध्ये चालू आहे, पण त्याला कुठेच प्रॉब्लेम येत नाही कारण की ते सुद्धा बेस्ट आहे। स्टेट बोर्डचं जे आहे ना सिलेबस, तो सुद्धा बेस्ट आहे, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, मुलं त्याच्यातनं पण पुढे येत आहेत। पण मग CBSE मुळे काय होतं की ज्या मुलाची बौद्धिक क्षमता कमी आहे तर तो एकदम CBSE गेलं की मग त्याचं पूर्ण आयुष्याचं नुकसानच होईल ना। कसं करणार आहे तो मग एवढं हँडल गोष्टी सगळ्या? मग ते मुलांवरती हा अन्याय होतोय। त्यामुळे मी ह्याचा जाहीर निषेध करतेय। आणि मी जे आहे मंत्री वगैरे आहेत, आपले मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब यांना, मी त्यांना हा प्रश्न विचारते की तुम्ही तरी लहानपणी एवढा अभ्यास केला होता का? मी सुद्धा नव्हता केलेला। मग एवढ्या ह्या लहान मुलांवरती आपण अन्याय नाही का करत आहे? एकदा आपण असं म्हणतो की लहान मुलांच्या दप्तराचं ओझं इतकं आहे की त्याचं त्यांना बॅक पेन होत आहेत त्यांना लहानपणापासून, आणि मग हा CBSE म्हणजे अजून बौद्धिक ताण पण त्यांच्यावरती येते। मग ह्याचा विचार कोण करताय का? पालकांना पण मी विचारते, तुम्ही तरी करताय का याचा विचार की मुलांवरती त्याचे काय परिणाम होत आहेत? आपण आपल्या वेळेस पाहत होतो की मी जर आपली अशी पिढी आहे की आपल्याला त्या आमच्या काळामध्ये जो GR निघाली ते मुलींना मोफत शिक्षण, आम्हाला मोफत शिक्षण होतं, तरी पण आम्ही शिकलोच ना। आज आम्ही एवढे परदेशात मुलं जात आहेत, माझे मिस्टर सुद्धा मराठी मीडियम मधनं शिकून सुद्धा आज इंजिनियर झालेले आहेत, टॉप कंपनीमध्ये आता सध्या जॉबला आहे, त्यांना कुठेच प्रॉब्लेम येत नाही। शेवटी मराठी मीडियम मधलं शिकलात काय आणि SSC बोर्ड मधलं शिकलात काय, तुम्ही कुठेही जाऊ शकता त्या बेसवरती सुद्धा। मग हा CBSE निर्बंध कशासाठी? का ह्यांच्या शाळा चालण्यासाठी का? आज आपण बघतोय तर फीज किती वाढल्यात शाळांच्या। पवार पब्लिक स्कूल 80,000 फी, JSPM 50,000 फी। बरं, ह्या फीज एक लिमिटमध्ये नाही, दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ होतीये। मग पालकांनी एवढ्या फिया भरून काय हे गॅरंटी देणार आहे का पुढे 11वी-12वीला आमच्या ह्याच्यामध्ये ऍडमिशन फ्रीमध्ये देणार म्हणून? हा सगळा बिझनेस, हा सगळा बाजार झालाय शिक्षणाचा, मी तर म्हणेल। उलट मी पालकांना डोळे उघडा आणि ZPच्या शाळेतली मुलं बघा, अहो त्यांना जेवढं नॉलेज आहे तेवढं इंग्लिश मीडियम वाल्याला पण नाहीये जनरल नॉलेज बघितलं तर। म्हणून मी पालकांना हेच सांगेल की मुलांवरती अन्याय करू नका। तुमच्या मुलाची क्षमता बघा, तुम्ही अभ्यास घेण्यालायक आहात का? ऍटलीस्ट त्यांना 7वी पर्यंत तरी तुम्ही अभ्यास घरी घेतला तर ते सेल्फ स्टडी पुढे करू शकतील, तरच त्यांना CBSE मध्ये घातलं पाहिजे। अदरवाईज मराठी मीडियम आणि SSC बोर्ड, मग हे CBSE मुळे काय होणार? ज्यांची बुद्धिमत्ता कमी आहे त्या मुलांचं नुकसान होणार आहे, त्यांच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे। ह्या जबाबदार कोण आहे? पालक का शिक्षण मंत्री का मुख्यमंत्री? याचा विचार नक्कीच सगळ्यांनी करा। आणि मी जाहीर निषेध करतेय याचा। मुलांवरती अन्याय होतोय, मुलांवरती बर्डन येतंय, याचं लहानपणापासूनच त्यांना प्रेशर होणार आहे, बौद्धिक प्रेशर जास्त असणार आहे, जे त्यांना पुढे जाऊन पुन्हा तेच दुसरं आणखीन प्रेशर वाढतं शिक्षणाचं। ते लहानपणी का त्यांना, आणि आपण एकदा म्हणतो की मुलांना लवकर उठावं लागतं म्हणून 9 वाजता शाळा चालू करतोय, आणि ह्यानी नाही का मग ह्यानी लोड नाही करणार मुलांच्या बौद्धिक क्षमतेवरती अजून? धन्यवाद।